हाय हॅलो नमस्कार, मी तेजश्री. फ्युजन कट्टा हे आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग असं कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची पिठी, जी थंडीमध्ये खूप गुणकारक असतं. चला तर मग आता आपण सुरुवात करू. सर्वात आधी एका बाउलमध्ये मी 1/4 कप कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्याच्या गुठळ्या राहता कामा नये. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालंय. आता ह्याला मी बाजूला ठेवते. आता आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे लसूणही आपलं ठेचून झालेलं आहे. चला तर मग आता आपण पिठल्याला फोडणी द्यायला सुरुवात करू. त्यासाठी मी कढई गरम करत ठेवली होती. त्याच्यात आपण थोडं तेल टाकूया. तेल आपलं तापलेलं आहे. त्यात मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई टाकते. ते व्यवस्थित तडतडले की आपण त्याच्यात जो लसूण ठेचून घेतला आहे तो टाकणार आहोत. लसूण आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे लसूण आपला फ्राय झालेला आहे. तर इथे मी 1 ते 1.5 कांदा घेतलेला आहे, जो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपल्याला टाकायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. त्यानंतर इथे मी 1 ते 2 मिरच्या घेतल्या आहेत, ज्या मी लांब चिरून घेतल्या, जसं व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे. आता कांदा आणि मिरच्या आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे कांदा आणि मिरची आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण जे कुळथाचं पीठ आणि पाणी मिक्स करून जे मिश्रण केलेलं होतं ते आपल्याला एका हातानेच टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि थोडीशी कन्सिस्टन्सी ऍड करण्यासाठी आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्याच्यात आपण 1 ते 2 कोकमाचे तुकडे टाकणार आहोत. आता हे आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजत ठेवायचं आहे. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे कुळथाचं पिठलं आपलं शिजलेलं आहे. आता ह्याच्यात मी नारळ जो मी खवून घेतला आहे तो मी थोडासा टाकते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अशा प्रकारे आपलं कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची पिठी तयार झालेली आहे. तुम्ही याला गरम गरम ज्वारीची भाकरी, गरम गरम तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. चला तर मग आता मी प्लेटिंग करून घेते. आणि अशा प्रकारे खमंग असं कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची पिठी आपली तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.